श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरेन नित्यं आयु कामार्थ सिद्धये. गणपती हा आपला आराध्य दैवत. त्यांच्या जन्मासंबंधी कथा अशी: एकदा पार्वती माता आंघोळीला गेली असताना मातीची मूर्ती तयार करून तिला जिवंत केली आणि द्वाररक्षक नेमून तिला द्वारावर उभी केली. काही वेळाने भगवान शंकर तेथे आले. गणेशाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त होऊन भगवान शंकराने गणेशाचं शिरच्छेदन केले. हे पाहून पार्वती मातेने शोकाला आरंभ केला. उत्तरेकडून गणांनी आणलेलं हत्तीचं शिर गणेशाच्या धडाला लावण्यात आलं आणि त्यांना गजानन हे नाव पडलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण गणेशोत्सव साजरा करतो आणि महाराष्ट्रात तेव्हापासून अत्यंत धामधुमीने गणेश चतुर्थी साजरी केली जाते. आमचे पूर्वज जेव्हा महाराष्ट्रावरून मॉरिशसला आले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर अमूल्य अशी संस्कृती आणली होती. सकल कलागुणांची विद्येची देवता असलेल्या गजाननाचे पूजन आपण अविरतपणे वर्षानुवर्षे करीत आलो. गणेशोत्सवानिमित्त मूर्तिकाराकडून सरस गणपतीची मूर्ती बनवून घरी आणण्याची प्रथा येथेही आढळते. गणेशाची ती सुरेख पर्यावरणस्नेही मूर्ती पारंपरिक पद्धतीने कशी तयार केली जाते हे आपणास दाखवण्यासाठी आपण वाकवा येथे राहणाऱ्या श्री कृष्णराव आप्पा यांच्याकडे जाऊया. आपले मूर्तिकार श्री कृष्णराव आप्पा म्हणतात की गणेशोत्सवासाठी नागपंचमीपासूनच ते उपवास करायला लागतात आणि गणेश चतुर्थीसाठी गणेशाची कोणती प्रतिमा साकारायची ते आपल्या मनमंदिरात अगोदरच ठरवत असतात. त्यांच्या मनात असलेल्या त्या प्रतिमेच्या आधारे मूर्तीची रुंदी किती असावी, त्याची उंची किती असावी हे अगदी ठरवून मग कागदावरती अवतरतात. गणेशाची मूर्ती साकारण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य म्हणजे शाडूची माती, लाकूड, रंग, कुंचला, लाकडी पुठ्यांचा थर आणि अलंकारिक शृंगार. गणेशाची मूर्ती साकारण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची माती पाहिजे आणि ती म्हणजे शाडू माती. साधारण 4 आठवड्यांपूर्वी ही माती आणली जाते. त्या मातीपासून ओंकाराचे रूप साकारण्याकरिता खूप कष्ट करावे लागतात. ती माती अनेक प्रक्रियांमधून जाते. नको ती बाहेर काढण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. ती माती अत्यंत बारकाईने साफ केली जाते. गणेशाची मूर्ती लाकडी पुठ्यांच्या थरावर काठीच्या आधाराने साकारली जाते. मूर्तिकार आधी पाय, मग शरीर, त्याचं पोट, यानंतर पाठ, मग तोंड व डोकं आणि सरते शेवटी गणरायाचे हात या क्रमाने मूर्ती घडवीत असतो. सिद्धिविनायक गणनायक तू हे श्री गजानना. सिद्धिविनायक
कागदावर काढलेल्या मूर्तीची रूपरेषेप्रमाणे विशिष्ट प्रमाणात मूर्तीची मांडणी करणे अतिशय महत्त्वाचं असतं. गजानन म्हणजे गजाचं आनंद असलेला. गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे डोकं. हत्तीचं मुख असलेलं गणपती ज्ञानाचं प्रतीक आहे. शाडूपासून बनवलेली ही मूर्ती पर्यावरण स्नेही असून पर्यावरणाचा समतोलही राखते. हाताने घडवण्यात येत असल्यामुळे मूर्तिकारामध्ये सात्विक भावभावना उत्पन्न होऊन मूर्ती ही शुद्धतेचे, पावित्र्याचे प्रतीक बनते. या मूर्तीद्वारे आपणास भूमातेलाही भावपूर्ण पुष्पसुमने वाहण्याची संधी मिळते. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. गणरायाच्या सहस्त्रनामांपैकी लंबोदर असं नाव त्यांच्या लांब उदरा म्हणून पडलं. तिन्ही जगांनाच नव्हे तर सर्व जगांना आपल्या लंबोदरात समावून ठेवण्याचं सामर्थ्य या ओंकार स्वरूप लंबोदरात आहे. गणरायाचे पाय, त्याचे बोट आणि त्यानंतर त्याचं नख हेही करण्यात येत आहे. हाताने घडवण्यात येत असल्यामुळे मूर्तिकारामध्ये सात्विक भावभावना उत्पन्न होऊन मूर्ती ही शुद्धतेचे, पावित्र्याचे प्रतीक बनते. या मूर्तीद्वारे आपणास भूमातेलाही भावपूर्ण पुष्पसुमने वाहण्याची संधी मिळते. गणेशाच्या पोटाभोवती
असलेलं सर्प मनुष्यामधील सुप्त चैतन्याचं प्रतीक आहे. मोक्षप्राप्तीसाठी आम्हाला ती निद्रित शक्ती जागी केली पाहिजे. या मूर्तीला सौजन्य करण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात येत आहे. मूर्ती तुटू नये यासाठी हलक्या हातानं ओल्या बोटाच्या आधारानं सगळीकडे साम्यता आणावी. ही कृती करीत असता विशेष काळजी बाळगावी आणि याकरिता कारागिराने एकाग्रतेने कौशल्यपूर्वक हे करावे. मूर्ती बनवून झाल्यावर तिला 2 दिवस सुकायला वेळ द्यावं, पण यासाठी मूर्ती उन्हात घालू नये. असे केल्यास ती खराब होऊन तुटूही शकेल. कारागिराची प्रतिभाशक्ती आणि आंतरिक श्रद्धेने साध्या मातीतून ईश्वराचं दैवी रूप साकारण्यात आलं आहे. या मनमोहक रूपाला रंग देण्याचं काम उरलं आहे. पर्यावरणाचा भान ठेवून जास्तीत जास्त नैसर्गिक रंग वापरण्यात येत आहे. एक दात आणि 4 हात असलेला, हातामध्ये पाश, अंकुश, दात आणि वरद मुद्रा धारण करणारा, तसेच उंदराचे चिन्ह असलेला ध्वज धारण करणारा, तांबड्या रंगाचा, मोठ्या उदराचा, सुपासारखं कान असणारा, लाल वस्त्र धारण करणारा, रक्तचंदनाची तांबडी उटी अंगाला माखलेला, भक्तांनी तांबड्या फुलांनी सुंदर पूजा केली आहे असा, भक्तांवर दया लोभत ठेवणारा, जगाचं मूळ तत्व असलेला, सृष्टीच्या प्रारंभी प्रकट झालेल्या प्रकृती व पुरुष यांच्या पलीकडे असलेल्या गणपती देवतेचे जो नेहमी ध्यान करतो, तोच सर्व योगांमध्ये श्रेष्ठ योगी होय.